इस्लामपूर या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे दुसरे अधिवेशन संपन्न। या अधिवेशनाला महाराष्ट्रभरातून बांधकाम कामगारांची हजेरी। इस्लामपूर या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचं दुसरं अधिवेशन संपन्न झालंय। या अधिवेशनाला महाराष्ट्रभरातून बांधकाम कामगार व मजूर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते। या अधिवेशनाला मुंबईहून विशेष बांधकाम कामगार अधिकारी सागर तायडे उपस्थित होते। इस्लामपूर शहरातील प्रसिद्ध असणारे डॉक्टर सचिन सांगरुळकर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांच्या माध्यमातून लक्ष्मीनारायण हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगारांवरती मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं डॉक्टर सांगरुळकर यांच्या वतीनं सांगण्यात आलं। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून बांधकाम कामगार हजारोच्या संख्येनं उपस्थित राहिले होते। या कार्यक्रमाला महिलांचा देखील मोठा प्रतिसाद लाभला। जो तुम्ही वेळ दिलाय तो वेळ तुमचा वाया जाणार नाही हा शब्द मी संदीप पाटील तुम्हाला देतो। कारण की संघटनेचं काम गेले 14 वर्ष झालं। सर्वसामान्य गोरगरीब शोषित पीडितांच्या न्याय हक्कासाठी आपण अहोरात्रपणे काम करतोय। माझ्याबरोबर अनेक सवंगडी भगिनी काम करतायत। काम करत असताना कामगारांच्यासाठी न्याय हक्कासाठी विविध कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचतील यासाठी अहोरात्रपणे आमची टीम काम करते। काम करत असताना बाबासाहेबांचं वाक्य आहे, मागून मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे। त्या वाक्यानुसार आम्ही मान्य कामगार आयुक्त असतील, मान्य कामगार सचिव असतील, कामगार मंत्री असतील यांच्या दालनावरती कार्यालयावरती सातत्यानं आंदोलन करतो आणि आपला न्याय हक्क देत नसतील तर हिसकावून घेऊन तुमच्या पदरामध्ये टाकण्याचं काम आम्ही करतो।